नमस्कार मित्रांनो. आज कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील संघर्षाचा तिसरा दिवस आहे. दोन्ही बाजू असं सांगत आहेत की त्यांनी जे परस्परांवर हल्ले केले ते सेल्फ डिफेन्ससाठी केले आणि समोरच्यांना ते आवाहन करत आहेत की संघर्ष बंद करून आपण वाटाघाटी चालू करू. असं म्हटलं तर या दोघांचा जो संघर्ष आहे तो आता काहीसा वाढलेला वाटतोय. म्हणजे शनिवारी म्हणजे आज सकाळी ज्या भागाबद्दल वाद आहे तो भाग सोडून इतर ठिकाणी जसं हा ट्रॅक नावाचा एक प्रोव्हिन्स आहे. हा प्रोव्हिन्स थायलंड मध्ये येतो. तर कंबोडियाचा पुरसत नावाचा एक प्रोव्हिन्स आहे किंवा प्रांत आहे. ह्या प्रांतामध्ये या दोन्ही प्रांतामध्ये संघर्षाची नवीन आघाडी ही सुरू झालेली आहे. म्हणजेच हा संघर्ष काहीसा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत असा प्रश्न येतो. शनिवारपर्यंत थायलंडने सांगितलंय की त्यांचे 7 सैनिक आणि 13 नागरिक ठार झाले, तर दुसऱ्या देशाचे म्हणजेच कंबोडियाचे 5 सैनिक व 8 नागरिक ठार झाले असे त्यांच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं. आता युद्ध म्हटलं की अनेक लोकांना स्थलांतर करावं लागतं. त्याचप्रमाणे थायलंडमधील सीमेवर असलेल्या सिस्केट प्रोव्हिन्समध्ये युनिव्हर्सिटीच्या आवारामध्ये 5,000 पेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतलेला आहे असं वृत्त आलेलं आहे. ही जी सिसाकेट युनिव्हर्सिटी आहे ही थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरती आहे. तसेच मलेशियामधील कुलालंपूर येथे त्यांच्या पंतप्रधानांनी देखील सीज फायर साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ते आसियान रिजनल ब्लॉक म्हणजेच आसियान ह्या जी ग्रुप आहे ह्या आसियान कंट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत. तसेच मलेशियाचे फॉरेन मिनिस्टर देखील त्यांच्या काउंटर पार्टशी म्हणजे दोन्ही देशाच्या काउंटर पार्टशी म्हणजेच दोन्ही देशाच्या फॉरेन मिनिस्टर बरोबर संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रयत्न हा आहे की कमीत कमी हा संघर्ष तर थांबला पाहिजे. तसंच UN मधील सिक्युरिटी काउन्सिल मीटिंग मध्ये देखील दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. त्यात थायलंडने कंबोडियाच्या आक्रमकतेच्या कृत्यांना त्वरित थांबवावे आणि खुल्या दिलाने किंवा चांगल्या मनाने संवाद सुरू करावा अशी मागणी केली. तसंच कंबोडियाने इंटरनॅशनल कम्युनिटीला हे आवाहन केलंय की थायलंडच्या आक्रमकतेचा निषेध कडक शब्दात करण्यात यावा. तर थायलंडने प्रश्न किंवा वाद द्विपक्षीय चर्चेवर सोडवण्यावर भर दिलाय. म्हणजेच याची समानता जर आपण बघितली तर आपल्या बाजूचे जे देश आहेत ते सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते इंटरनॅशनल कम्युनिटीला किंवा जागतिक स्तरावरती नेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. तर भारताचं हे नेहमी म्हणणं असतं की हा दोन्ही देशातला विषय आहे. तसंच हे देखील काहीसं वाटतंय. दुसरा मुद्दा आहे की US म्हणजे USA या देशाचे देखील थायलंड बरोबर सिक्युरिटी कॉपरेशन आहे. कदाचित हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, पण US सिक्युरिटी कॉपरेशन विथ थायलंड ही देखील US आणि थायलंड याच्यामध्ये या दोन देशांमध्ये झालेली आहे. आणि थायलंड हा साऊथ ईस्ट आशिया मेनलँड मधील असा एकमेव देश आहे की ज्याच्या सोबत US चं सिक्युरिटी कॉपरेशन झालेलं आहे. आणि याच अंतर्गत थायलंडने US कडून अनेक हत्यारे व युद्ध सामुग्री विकत घेतली आहे. जसं F-16 विमानं किंवा ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स. फक्त डिफेन्सच बाजू नाही तर मिलिटरी एज्युकेशन, मिलिटरी एक्सरसाइज हे देखील US आणि थायलंड मध्ये केले जातात. US आणि थायलंड यांच्यामध्ये कोब्रा गोल्ड या नावाने मिलिटरी एक्सरसाइज केला जातो. तसेच USने थायलंडला इंटरनॅशनल मिलिटरी एज्युकेशन आणि ट्रेनिंग साठी फंडिंग देखील केलेली आहे. तसेच साऊथ ईस्ट आशिया मेरीटाईम सिक्युरिटी इनिशिएटिव्ह आणि ऍडव्हान्स टार्गेटिंग डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह साठी देखील फंडिंग देण्यात आले. आपण याबाबत अधिक माहिती हवी असेल तर ही वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो.
त्यावरून तुम्हाला माहिती कळू शकेल. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही स्वतः याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की थायलंडची संरक्षण सिद्धता जी आहे ही कंबोडियापेक्षा खूपच जास्त आहे. पण कंबोडिया हा देश सुद्धा हा चीनच्या जवळचा देश आहे असे मानलं जातं. एवढंच नाही तर चीनचा कंबोडियामध्ये मिलिटरी बेस आहे. हा रियम नावाचा जो प्रांत आहे कंबोडियाचा त्याच्यामध्ये चीनचा मिलिटरी बेस आहे. त्यामुळे हा संघर्ष हा एक प्रकारचा प्रॉक्सी वॉर सदृश आहे असे वाटायला जागा असू शकते. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलेलं आहे की थायलंड आणि कंबोडिया हे दोन्ही देश हे त्वरित सीज फायर टॉक्स करण्यासाठी ऍग्री किंवा तयार झालेले आहेत. आपल्याला या सर्व माहितीविषयी काय वाटतं हे आपण व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य द्या. हा व्हिडिओ आपण जर आतापर्यंत बघितला असेल तर त्याच्याबद्दल खरोखर आपले धन्यवाद. या नवीन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. हो, आणि व्हिडिओ सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याच्याबद्दल सुद्धा जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.